ऐरोली सेक्टर 5 मढवी हॉल येथे रविवार दिनांक 24 मे रोजी भगवान श्री पुरुषोत्तम यांच्या कृपेने पुरुषोत्तम याग सोहळा अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि वैदिक परंपरेनुसार यशस्वीरित्या संपन्न झाला। संपूर्ण वातावरण वेद मंत्रांच्या पवित्र निनादाने, भक्तिभावाने आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेले होते। ब्राह्मण समाजाच्या वतीने ब्राह्मण समाज एकत्र येण्यासाठी म्हणून पुरुषोत्तम याग करण्यात आला। या पवित्र उपक्रमाची संकल्पना आणि सुरुवात वेदमूर्ती श्री श्रीराम हेमंत बेके गुरुजी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली करण्यात आली। धर्मकार्य, समाजहित आणि आध्यात्मिक जागृती या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या पवित्र सोहळ्याला त्यांच्या मित्र परिवाराने आणि हितचिंतकांनी मनापासून सहकार्य केले। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा दिव्य सोहळा भव्य आणि यशस्वी स्वरूपात साकार झाला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शुभ मुहूर्तावर प्रधान संकल्प करून करण्यात आली। यजमानांनी भगवान श्री पुरुषोत्तम यांच्या चरणी सर्वांच्या आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना अर्पण केली। त्यानंतर पुण्याह वाचन विधीद्वारे संपूर्ण स्थळाचे आणि उपस्थित सर्व भाविकांचे मंगलमय शुद्धीकरण करण्यात आले। यानंतर वेदशास्त्र संपन्न गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम देवतेची पूजा, पुरुषोत्तम याग, होम व हवन विधी अत्यंत श्रद्धापूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले। वैदिक मंत्रोच्चार, अग्निदेवतेस अर्पण केलेल्या विविध आहुती आणि भगवान पुरुषोत्तम यांच्या स्मरणाने संपूर्ण परिसर दिव्य आणि पावन झाला होता। यज्ञकुंडातील प्रज्वलित अग्नीमध्ये अर्पण करण्यात आलेल्या प्रत्येक आहुतीतून सर्वांच्या कल्याणाची, समाजाच्या मंगलाची आणि विश्वशांतीची भावना व्यक्त होत होती। यज्ञाच्या समारोप प्रसंगी पूर्णाहुती अर्पण करण्यात आली। यावेळी सर्व उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने भगवान श्री पुरुषोत्तम यांचे स्मरण करून जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, अडचणी आणि संकटे दूर होऊन सुख, समाधान आणि समृद्धी प्राप्त व्हावी अशी सामूहिक प्रार्थना केली। या पवित्र सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे 33 गुरुजी दाम्पत्यांचे पूजन होते। सनातन धर्म परंपरेत गुरु आणि ब्राह्मण यांना अत्यंत उच्च स्थान देण्यात आले आहे। या परंपरेचा सन्मान राखत 33 गुरुजी दाम्पत्यांचे सन्मानपूर्वक पूजन करण्यात आले। त्यांना यथाशक्ती दक्षिणा, दान आणि सन्मानपूर्वक भेटवस्तू अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। गुरुजनांच्या आशीर्वादामुळे हा यज्ञ अधिक फलदायी आणि पुण्यप्रद ठरल्याची भावना सर्वांच्या मनात होती। त्यानंतर सर्व 33 गुरुजी दाम्पत्यांना आदरपूर्वक भोजनाचा प्रसाद देण्यात आला। प्रेम, आदर आणि सेवाभावाने आयोजित केलेल्या या भोजन प्रसाद कार्यक्रमाने भारतीय संस्कृतीतील अतिथी देवो भव आणि गुरुसेवा या मूल्यांचा सुंदर प्रत्यय उपस्थितांना दिला। या संपूर्ण यज्ञ सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक भक्त, स्वयंसेवक, मित्र परिवार, यजमान आणि परिवारातील सदस्य यांनी तन, मन आणि धनाने योगदान दिले। विशेषतः वेदमूर्ती श्री श्रीराम हेमंत बेके गुरुजी यांच्या मित्र परिवाराने प्रत्येक टप्प्यावर सक्रिय सहभाग नोंदवून या सोहळ्याला यशस्वीतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। सर्वांच्या सहकार्याने, एकोप्याने आणि भगवान श्री पुरुषोत्तम यांच्या कृपाशीर्वादाने हा सोहळा अत्यंत सुव्यवस्थित, भव्य, दिव्य आणि संस्मरणीय स्वरूपात पार पडला। हा यज्ञ केवळ एक धार्मिक विधी नसून समाजातील एकात्मता, सेवा, श्रद्धा आणि संस्कार यांचे जिवंत प्रतीक ठरला। भगवान श्री पुरुषोत्तम यांच्या अमृतमय कृपेने सर्व भक्तांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, समाधान आणि धर्मनिष्ठा वृद्धिंगत हो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत आणि समाजात सद्भावना, प्रेम व मंगलता नांदो हीच श्रीचरणी प्रार्थना। ऐरोली येथे राहतो। आजचा पुरुषोत्तम यागाचा जो कार्यक्रम होता तो अतिशय व्यवस्थितरित्या पार पडला। याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं। एकूण 33 जोडप्यांनी याची पूजा केली आणि त्याच्यामध्ये 33 आचार्य ब्राह्मण सहभागी झाले होते। सर्व ऐरोलीकर आणि विविध सबर्बन भागातून लोक आले होते। खूप यशस्वीरित्या आयोजन केलं होतं। तर मी आयोजकांना खूप धन्यवाद देतो। खूप चांगल्या रीतीने यांनी कार्यक्रम आयोजित केला। धन्यवाद। नमस्कार, मी स्नेहल वैशंपायन आणि हे आमचे सगळे कुटुंबीय। आजचा कार्यक्रम हा जो पुरुषोत्तम यागाचा इथे आज केलेला होता,
तर ह्या सगळ्या ब्राह्मण मंडळींनी एकत्र येऊन हा जो काही कार्यक्रम इथे अरेंज केला त्याच्यात आम्हाला यजमानपद करायची संधी त्यांनी दिली आणि आम्ही त्यासाठी त्यांचे खूप धन्यवाद देतो. आणि अत्यंत सुनियोजित पद्धतीने हा कार्यक्रम इथे संपूर्ण झाला. 33 गुरुजी दाम्पत्यांना वाण देऊन पूर्ण पुरुषोत्तम याग अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात हा सगळा पूर्ण याग, यज्ञ, त्यांचं दान, दाम्पत्य पूजन हे सगळे विधी खूपच सुंदर प्रकारे पार पडले. त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे, कुठेही कशाही प्रकारचा गडबड गोंधळ न होता इतका सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल सगळ्या व्यवस्थापन समितीचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आमच्याकडून जे काही आम्हाला शक्य झालं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांना. आणि जे बाकीचे इथे जमलेले होते त्या सगळ्यांनी पण याचा मनसोक्त आस्वाद घेतला. जेवणाचंही आयोजन केलेलं आहे जे अत्यंत छान आहे, रुचकर आहे. सो धन्यवाद सगळ्यांनाच. नमस्कार, माझं नाव मनीष विजय वैशंपायन. या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी दिली आणि या कार्यक्रमाचा पार्ट करून घेतल्यावर बद्दल अख्ख्या टीमला धन्यवाद. त्यांनी खूपच सुंदर प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं. यज्ञ हा एक असा विषय आहे की जो सर्वांनी करायला हवा. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ असतात. हा पुरुषोत्तम यागाच्या निमित्ताने आम्हाला याच्यात सहभाग घ्यायला मिळाला. हे आमचं खूपच भाग्य आहे आणि खूप आनंद वाटतो. नमस्कार, मी पंकज दत्तात्रय जोशी, अंबरनाथला राहणार आहे. आज ऐरोली या ठिकाणी ब्राह्मण समाजातली एकत्र येऊन लोककल्याणार्थ 33 ब्राह्मणांना म्हणजे 33 दाम्पत्यांना भोजन आणि प्रत्येकाने यथाशक्ती प्रत्येकाच्या ऐपतीनुसार दान देऊन आजचा हा कार्यक्रम उत्तम पुरुषोत्तम मास म्हणून पुरुषोत्तमाची कृपा मिळावी आणि कृपा प्रसाद मिळावा याकरता साजरा केलेला आहे. हा कार्यक्रम अत्यंत सुंदरपणे आयोजन, नियोजन, सुयोजन उत्तम केलेलं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं न्यून राहिलेलं नाही. जे काही झालं ते अतिशय उत्तम झालेलं आहे आणि आम्ही दाम्पत्य यासाठी अत्यंत आभारी आहोत. अधिक मासानिमित्त आज पूर्ण ब्राह्मण मंडळांनी आणि सगळ्या ब्रह्मवृंदांनी जो पुरुषोत्तम विष्णू याग जो साजरा केला खूपच छान केला. 33 मेवणांचं भोजन हे पण खूप सुंदर झालं. आणि आज डेकोरेशन खूप छान केलं गुरुजींनी. सगळ्यांनी मंजिरी वात लावल्या, 33 दुर्वाती लावल्या आणि 33 फुलवाती लावल्या आणि सगळ्या दिव्यांनी खूप आज छान उजळून निघाला हा पुरुषोत्तम मास. आणि ब्राह्मण समाज हा समाजाला दिशा देण्याचं काम करत असतो. नेहमीच हे ब्राह्मण मंडळ नेहमी वेगळे वेगळे याग करत असतो आणि असंच सगळ्यांनी एकत्र येऊन असा आनंद घ्यावा सगळ्यांना, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नमस्कार, मी अरुण श्रीराम मंजूळ, ऐरोली सेक्टर 8 मध्ये राहतो. आज पुरुषोत्तम मासानिमित्त पुरुषोत्तम यागाचा आज आपण ब्राह्मण सेवा समितीमध्ये जे काय ब्रह्मवृंद आहे त्यांच्या वतीने आपण इथे आज संपन्न केलेलं आहे. 33 ब्राह्मण सहकुटुंब त्यांचं इथे आज भोजन प्रित्यर्थ आपण एकत्र जमलो आहोत. या पुरुषोत्तम यागानिमित्त आपल्याला पुरुषोत्तमांविषयी विष्णूने आपल्याला शुभाशीर्वाद द्यावेत आणि या संपूर्ण चराचराला सुखी समृद्धी ठेवावं अशी आम्ही सर्वांनी त्यांच्याकडे प्रार्थना केली आहे. आपल्या भारताचं एक ध्येय आहेच आहे, वसुदैव कुटुंबकम. हे जगच हे आपलं विश्व, हे आपलं घर आहे असं समजून वागण्यामध्ये आज जी आपली उन्नती होत आहे त्या उन्नतीसाठी सर्वांना शुभेच्छा. आणि आजचा हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या संपन्न झाला त्याबद्दल मी सर्व इथे आयोजकांचे आणि सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव श्रीराम हेमंत बेके, राहणार ऐरोली सेक्टर 9. मी आज आता हा महिना अधिक मासाचा महिना चालू आहे. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, मलमास म्हणतात, आपण सगळ्यात धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतात. तर हा मास असतो हा विष्णूसाठी प्रिय आहे. विष्णू ही देवता आहे, ही विष्णूची सर्व सांभाळ, सृष्टीची देवता आहे विष्णू, ही सर्वांची सांभाळ करते. तर विष्णूची जेवढी सेवा केली जाते तेवढं उत्तम. आणि या अधिक मासामध्ये दानाला खूप महत्व आहे. म्हणजे जेवढं आपण दान कराल तेवढं आपल्याला पुण्य मिळतं आणि त्या पुण्याचं फळ आपल्याला नसून आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या नातवंडांना मिळतं. पण तेवढं जास्तीत जास्त दान करण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे पुरुषोत्तम याग हा आम्ही विधी केलेला आहे. आणि अधिक मास प्रित्यर्थ 33 दाम्पत्य ब्राह्मण भोजन म्हणजे गुरुजी आणि त्यांच्या मिसेस असे मिळून दाम्पत्य त्यांना आम्ही इथे जेवण
दिलेला आहे, त्यांना वाण दिलेलं आहे. वाणामध्ये अधिक मासामध्ये सांगितलेलं आहे छिद्रदान, अपूपदान. अपूपदान म्हणजे त्याला छिद्र असलेला काहीतरी एक पदार्थ, जसे की अनारसे, बत्ताशे, मैसूर पाक, ह्याला छिद्र असतात. तर छिद्राचे दानाची आपण दिली की विष्णूला प्रिय आहेत म्हणून आपण ते दान द्यायचं असतं. तर आता 33च का, तर हा अधिक महिना जो आहे हा प्रत्येक 3 वर्षांनी एकदा येत असतो. तो 3 वर्षांनी काय येतो, कारण प्रत्येक वर्षाला एक एक दिवस 2-2 दिवस कमी होत जातात. आपल्या मराठी महिन्याप्रमाणे, इंग्लिश महिन्याप्रमाणे नाही, मराठी हिंदू महिन्याप्रमाणे तिथीमध्ये काही तिथी लोप होतात, काही तिथी क्षय होतात. तर त्याचे दिवस कमी होतात. म्हणून तो दिवस 365 दिवस नव्हता, काही 3 वर्षांनी ते दिवस कमी होतात. म्हणून हा एक महिना अधिक महिना मास त्यात ऍड केला जातो. तर त्याच्यासाठी हे 33 वाण द्यायला सांगितलेलं आहे. दीप विशेष म्हणजे दीपदान सांगितलेलं आहे. तर त्याचं दीपदान आपण केल्यानंतर ते आपल्याला खूप पुण्य मिळतं. आणि हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे हा कल्याणार्थ, म्हणजे सर्व लोकांचं कल्याण व्हावं हाच हेतू या कार्यक्रमात आहे. बाकी दुसरा काही हेतू या कार्यक्रमामध्ये नाहीये. लोकांचं कल्याण व्हावं आणि सर्वांचं भलं व्हावं हाच ह्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. तर हा कार्यक्रम खूप छान, मी सांगितलेलं जेवढे यजमान आहेत, यजमानपद, गुरुजी सर्वांनी मिळून माझी मदत केली आणि सर्वांच्या मिळून हा कार्यक्रम खूप सुंदर छान पार पडला. आणि असाच दरवर्षी आम्ही कुठला ना कुठला तरी यज्ञ याग आम्ही ऐरोलीमध्ये करत आहोत आणि करणारेही. तर सर्वांनी या यागामध्ये येऊन आमच्या या कार्यक्रमाला कुठल्याही स्वरूपात तन मन धन या तिन्ही याच्याने येऊन आपण चांगल्या रीतीने हे करावं ही माझी इच्छा आहे. धन्यवाद सर्वांना. नमस्कार.